मेरा बाप चोर है दीवार चित्रपटात हिरोच्या हातावरती गोंदवलेलं हे वाक्य फारच गाजलेलं होतं। आता त्याच चित्रपटातून प्रेरणा घेऊन काँग्रेसनं पंतप्रधान मोदींविरोधात टॅटू आंदोलन छेडलंय। काँग्रेसच्या 50 कार्यकर्त्यांनी आपल्या हातावरती मेरा पंतप्रधान रिश्वतखोर है असं वाक्य गोंदवून घेतलंय। मध्यंतरी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवरती सहारा कंपनीकडून पैसे घेतल्याचे आरोप लावलेले होते। मात्र त्या प्रकरणाची चौकशी होत नसल्याचा आरोप करत मुंबई काँग्रेसनं टॅटू आंदोलन सुरू केलंय। इतकंच नाही तर मोदींनी दिलेली 50 दिवसांची डेडलाईन संपल्यानंतर काँग्रेस मिस्ड कॉल आंदोलन छेडणार असल्याची माहिती देखील मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली आहे। प्रधानमंत्री जी ने 2013 में 6 महीने में 9 बार सहारा से रिश्वत ली। बिरला से भी रिश्वत लेने का आरोप है उन पर, और ये आरोप हम लोग अपनी तरफ से नहीं लगा रहे। सहारा और बिरला की जो डायरियां हैं उन डायरियों में दर्ज है ये सब। हम पूछना चाह रहे थे सवाल कि प्रधानमंत्री जी सिर्फ इतना कह दीजिए कि आपने रिश्वत ली कि नहीं ली। जो कागजात हैं उसके आधार पर हमारा प्रधानमंत्री रिश्वतखोर है, यह हमारी एक राय बन रही है। ऐसी मानसिकता देश में लोगों की बन रही है। आणि काँग्रेसच्या या आंदोलनावरती भाजपची भूमिका मांडण्यासाठी भाजपचे आमदार राम कदम आता आपल्यासोबत फोनवरून आहेत। कदमजी, हमारा पंतप्रधान रिश्वतखोर है असं म्हणत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळून घेतलेलं आहे। भाजपची काय प्रतिक्रिया? काय मुंबई प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद वाचवण्यासाठी कदाचित संजय निरुपम यांची ही केविलवाणी धडपड असावी। कारण महाराष्ट्रामध्ये झालेला दारुण पराभव नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भविष्यात दिसणारा पराभव, याच्यातून अजून काही काँग्रेस सावरताना दिसत नाही। असे एक संजय निरुपम पत्रकार आहेत, माझे चांगले लिहितात, लिखाण करतात। अति उत्साहाच्या भरात कदाचित त्यांच्याकडून माजी पंतप्रधान असं लिहायचं राहून गेलं असेल। आणि अशा पद्धतीनं काँग्रेसचे कार्यकर्ते जर वागणार असतील तर महाराष्ट्राच्या जनतेला याच्यातून एकच बोध घ्यायचा आहे की काँग्रेसची मानसिक दुर्बलता किती खालच्या पातळीला पोचले याचं हे उत्तम उदाहरण आहे। कारण आजपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप कोणावर झाले, किती झाले, 2G पासून कोळशापर्यंत हे महाराष्ट्राच्या जनतेनं, देशाच्या जनतेनं पाहिलंय। तुमच्या पक्षाचे नेते सोनिया गांधी, राहुल गांधी हे जामिनावर मुक्त आहेत, हे काय आम्ही सांगण्याची गरज आहे? पंतप्रधान आधीचे मनमोहन सिंग यांच्यावर सुद्धा ज्या पद्धतीचे आरोप झालेत हे काय आम्ही सांगण्याची आवश्यकता आहे? तर त्याच्यामुळे हे पराभव जो भविष्यात होणार आहे त्याच्या भीतीपोटी स्वतःचं पद वाचवण्यासाठी काँग्रेसची ही केविलवाणी धडपड आहे। नक्कीच कदमजी, खूप खूप धन्यवाद। भाजपची ही भूमिका तुम्ही मांडली त्याबद्दल।